गाण्यांची मैफिल सजली भानगर गावामध्ये आणि 10 दिवसाचा चतुर्थीचा देव असल्यामुळे उद्याचा विसर्जनचा म्हणजे लास्टचा दिवस आहे आणि त्याच्या संदर्भात ही सर्व आमची मंडळी जमलेली आहे आणि इथं फेऱ्यांचं गाणी आमच्या गाजलेल्या गायिका उषाजी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आणि आज लास्टची रात्र आहे शेवटची याच्यामध्ये विचार केला का बरं करू दे शूट आणि आता गणपतींचा भऊर घ्यायलाच आहे घ्या नाचा लांबशीला चांगले असता तुम्ही गाना धावरे गाना पावरे गाना धावरे गाना पावरे तुझ्या प्रीतीचा किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला धावरे गाना धावरे गाना पावरे गाना धावरे गाना पावरे तुझ्या प्रीतीचा किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला धावरे गाना धावरे गाना पावरे तुझ्या प्रीतीचा किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला धावरे गाना धावरे गाना पावरे गाना धावरे गाना पावरे प्रीतीचा किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला धावरे डिस्कशन चालू आहे गाण्यावर डिस्कशन चालू आहे बहिणीस आलेली जागरणाला आणि पैसे मागते ऊस नाही माझ्याकडून 500 रुपये देण्याचे विचार चालू आहे काय द्यावं का नाही द्यावं पैसे याला सुट्ट पाहिजे म्हणून याला पैसे देते जवळजवळ 800 रुपये आहेत दादा नोटींचा गट्ट्या या बाईनी हल्दीमध्ये गुंडलले नाही सगळे पैसे आणि खास पत्ता घ्यायसाठी आज ती वेळ आलेली घ्या दे सुट्ट दे सुट्ट देऊ काय 100ची नोट घेऊ का अरे ते जर बाई गेलं ना पैसे आज ते पैसे गेलं ना का झाला वाटवला हे डाव आता डाव घेतलं आता आम्हाला डाव नाही आयला नोट बघ अशी काढली नोट लावले वाजव डोक्यात
डोक्यानं डोक्यान डोक्यानं ढोलकी. बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस फॅमिली सोबत आरतीचा शेवटचा क्षण जगताना आम्ही सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची पावे शिवलगा जय देव रांगोली घातली गुलालाची स्वारी आली हो गणरायाची स्वारी आली हो गणरायाची स्वारी आली हो गणरायाची. गणपती बाप्पा आणि आमच्या मखर डेकोरेशनची शान केदारनाथ मंदिर आता आपण हलवत आहे तिथून. गणपती बाप्पा मोरया. आणि वाईट वाटतं एवढी मेहनत आम्ही केलेली आज त्याचा दिवस संपन्न झालेला पाहायला मिळाला. आणि बॅकग्राऊंडला म्युझिक सतत चालू आपल्याला पाहायला मिळते. पांडुरंग नमस्कारांचे. गणपती बाप्पा मोरया मोरया. दादा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा खाली बसल्यामुळे मकराचं सर्व सौंदर्यच गायब झालेलं दिसतंय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पार्वती राहू जिंकिला पार्वती राहू जिंकिला जिंकला गदावला नंदी जिंकली माथ्याची केतका जिंकला गदावला नंदी जिंकली माथ्याची केतका जिंकला गदावला नंदी जिंकली पायातली फेरवा देवानी डाऊस टाकीला देवानी डाऊस टाकीला पार्वतीने डाऊ जिंकिला पार्वतीने डाऊ जिंकिला. अनंत चतुर्थीचा तो मंगल दिवस उगवतो. भक्ती प्रेम आणि निरोपाचा क्षण. अनंत चतुर्थी हा केवळ एक उत्सवाचा दिवस नाही, ती एक भावना आहे. गणपती बाप्पा आपल्या घरी 10 दिवस मुक्काम करून हसत खेळत संकटे दूर करत आनंद देत राहतो आणि मग या दिवशी त्याला निरोप द्यावा लागतो. हृदय भरून येतं, डोळ्यात पाणी तरळतं, पण त्या दुःखातही भक्तिभाव आणि कृतज्ञतेचं सौंदर्य दडलेलं असतं. भानगर एक छोटंसं गाव. इथे प्रत्येक घरात बाप्पाच्या आगमनाने आनंद ओसंडून वाहतो. सजावट, आरत्या, गाणी, मोदक, फुलांचा सुगंध आणि एकत्र येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यावर भक्ती आणि आपुलकी दिसते. 10 दिवस एकत्र पूजा करून एकमेकांशी हसत खेळत वेळ घालवून आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. विसर्जनाच्या दिवशी सगळे गावकरी एकत्र निघतात. हातात बाप्पाची मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. ओठांवर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि डोळ्यात निरोपाची ओल. आमची नदी आणि आमच्या गावातली सगळी मंडळी आहेत ती सगळी एकच ठिकाणी आम्ही विसर्जन करतो. असं कोणीच नाही करत. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. मोरया मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे.
अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा गावाला लाभलेली स्वच्छ सुंदर नदी ही या क्षणाला साक्षीदार असते. नदी काठावर जाऊन बाप्पाला प्रेमाने निरोप दिला जातो. त्या क्षणी कोण मोठा कोण छोटा याचा फरक राहत नाही, कारण प्रत्येकाच्या हृदयात बाप्पा बसलेला असतो. निरोप देताना हृदयातून निघणाऱ्या प्रार्थना, हे गणराया, आमच्या घरात येऊन आम्हाला आनंद, प्रेम आणि समृद्धी दिलीस. तुझ्या उपस्थितीत आम्ही सेवा, भक्ती आणि एकोपा अनुभवला. आता तू परत आपल्या धामाकडे निघतोयस, पण आमच्या मनात तू सदैव राहशील. आमच्या अडचणीत साथ दे. आमच्या मनात श्रद्धा आणि धैर्य कायम राहू दे. पुन्हा लवकर ये बाप्पा. तुझ्या चरणी आमचं प्रेम आणि निरोप. हा क्षण हळवा असतो, पण त्यात असते एक अद्भुत ऊर्जा, भक्ती, एकोपा, आपुलकी आणि जीवनाचा स्वीकार. बाप्पाला निरोप दिल्यानंतर गावात एक नवी उमेद आणि आशा निर्माण होते. जणू काही पुढच्या वर्षासाठी नव्या स्वप्नांचा आणि नव्या सुरुवातीचा दरवाजा उघडतो. गणपती बाप्पा मोरया.